न्यूज मराठी मी आहे आपल्या संगती दिव्या। कोचिंग वादात अडकलेल्या खानसर यांनी अचानक सिव्हिल कोर्ट हजर होण्याची शरणागती पत्करली असून या प्रकरणात नवे वळण मिळाले आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी सातत्याने छापेमारी सुरू होती। अटकेची जबाबदारी विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आली होती। खानसर यांच्या विरोधात कनबुवा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशी दरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची माहिती दिल्याचा पोलिसांनी दावा केला। सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गोळीबार करण्याचे सांगण्यात आले होते। त्याच आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। FIR दाखल झाल्यानंतर खानसर सार्वजनिकरित्या दिसले नव्हते। मात्र शुक्रवारी त्यांनी आपल्या कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांसमोर हजेरी लावत स्वतःची बाजू मांडली। आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान त्यांच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे शस्त्रही जप्त करण्यात आले। पोलीस सध्या व्हिडिओ फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्याची तपासणी करत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना कोणत्याही अफवा किंवा भडकाऊ व्यक्तींना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। खानसर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या संपूर्ण प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। थांबूया इथेच एका छोट्या ब्रेकसाठी। राज्याच्या प्रत्येक घडामोडीसाठी पाहत रहा DC न्यूज मराठी।